नमस्कार. BA भाग 2 राज्यशास्त्र पेपर नंबर 3 भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरमधील पहिले प्रकरण आपण पाहतो आहोत ते म्हणजे भारतीय संघराज्य. भारतीय संघराज्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये व केंद्र राज्य संबंध कायदेविषयक, प्रशासनविषयक आणि अर्थविषयक. हा पहिल्या प्रकरणामधील भाग आपण विविध तासांच्या मध्ये यापूर्वी पाहिलेला आहे. यामधील तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे संघराज्याचे बदलते स्वरूप. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच क्रमामध्ये भारत हा राज्यांचा संघ असेल, जे राज्यसंघ असेल अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. म्हणजेच राज्यघटनेमध्ये डायरेक्ट आपण भारतीय संघराज्य असा उल्लेख केलेला नाही. तरीही आंबेडकरांच्या मते भारत हा संघराज्य आहे. कारण संघराज्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत: अधिकार सत्तेची विभागणी, लिखित व परिदूढ राज्यघटना आणि न्यायमंडळाचे श्रेष्ठत्व, सर्वोच्च न्यायालय. ही भारतीय संघराज्यामध्ये ही प्रमुख 3 संघराज्याची वैशिष्ट्ये असलेली दिसून येतात. या 3 वैशिष्ट्यांच्या आधारे भारत हा संघराज्य असणारा देश आहे असं मानलं जातं, किंवा भारत हा संघराज्य शासन पद्धती देश आहे असं आपणास म्हणता येईल. परंतु भारतीय संघराज्यातील इतर वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर भारत हा खऱ्यानेच संघराज्य शासन पद्धतीचा देश आहे का असा प्रश्न निर्माण होतो. कारण भारतात एकच राज्यघटना, एकेरी प्रशासन व्यवस्था, एकेरी नागरिकत्व, एकेरी न्याय व्यवस्था, घटक राज्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, सर्व घटक राज्यांना समान त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेले नाहीत, अशा प्रकारची किंवा अधिकार सत्तेच्या विभागणीमध्ये जास्तीत जास्त अधिकार सत्ता केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी केंद्रित झालेले आहे. आणीबाणीविषयक अधिकारांच्या मध्ये केंद्र सरकारला अधिकार सत्ता प्राप्त होते. राज्यपालाची भूमिका असेल, निवडणूक आयोग एकच निवडणूक आयोग आहे, एकच त्या ठिकाणी नियोजन आयोग आहे. या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करता भारतात संघराज्य शासन पद्धती नसून एकात्म शासन पद्धती आहे अशा प्रकारची टीका आणि टीकाकार करतात. किंबहुना भारत हा अर्ध संघराज्य आहे अशा प्रकारची सुद्धा टीका केली जाते. भारताच्या संघराज्याचा विचार करत असताना जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारत हा संघराज्य शासन पद्धतीचा देश असला तरी सुद्धा भारतामध्ये संघराज्य शासन पद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत ती विचारात घेता भारत हा एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य अशा प्रकारची टीका केली जाते. भारतातील केंद्र राज्य संबंध बदलण्याची कारणे किंवा संघराज्य शासन पद्धतीचा बदलता दृष्टिकोन याचा विचार करत असताना भारतीय संघराज्यातील अधिकाराची विभागणी, तिचं स्वरूप, केंद्र व राज्य यांच्यातील संबंध विचारात घेत असताना केंद्र सरकार शक्तिशाली असल्याचे दिसून येतं. कारण घटक राज्यांना केंद्राच्या तुलनेने मर्यादित सत्ता प्राप्त झाली असल्यामुळे घटक राज्यांना केंद्राच्या मतानुसार वागावं लागतं. केंद्र राज्य संबंधाबाबत कुठेतरी पुनर्विचार व्हावा अशा प्रकारची मागणी सातत्याने जोर धरू लागलेली आहे. या मागणीमुळे सरकारी आयोग निर्माण करण्यात आले. केंद्रात व घटक राज्यातील जर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सरकारी सत्तारूढ असतील तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो.
त्यामुळे या ताणतणावाचे आणि संघर्षाची कारणे कोणती याचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. संघराज्याचे बदलते स्वरूप जर विचारात घेतलं तर त्यामध्ये विविध घटकांच्या किंवा मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते सांगता येईल. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे सर्वाधिकार सत्ता केंद्र सरकारकडे. भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यामध्ये जी सत्तेची विभागणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वाधिक सत्ता केंद्राला प्राप्त झालेली आहे. केंद्र व समवर्ती सूचीमध्ये केंद्र सरकारचे वर्चस्व दिसून येतं. या पलीकडे राज्यसूचीतील काही विषयांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो. शेषाधिकार ही केंद्र सरकारकडे दिलेले आहेत. त्यामुळे केंद्राच्या तुलनेने राज्य सरकारचे अधिकार कमी असल्यामुळे केंद्र राज्य यांच्यामध्ये संबंध संघर्षाचे व तणावाचे निर्माण झाले दिसून येतात. दुसरा मुद्दा येतो म्हणजे प्रादेशिक असमतोल. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक विषमता होय. भारतातील वेगवेगळ्या घटक राज्यातील हा प्रादेशिक असमतोल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहावयास मिळतो. आर्थिक विकासाचा विचार करता राज्यातील असमतोल निर्माण करण्याची आर्थिक घटकांचा महत्त्वाचा वाटा आहे. केंद्र सरकार आणि घटक राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार सत्तारूढ असतील तर निश्चितच हा भेदभावपूर्ण धोरण राबवलं जातं. यामुळे विकसित घटक राज्ये व मागासलेली घटक राज्ये यांच्यातील दरी वाढत जाते. याला केंद्र सरकार जबाबदार असते. त्यामुळे संघर्ष निर्माण होतात. तिसरा मुद्दा येतो तो भारतीय प्रशासकीय सेवांच्या बाबतीत. भारतात प्रशासन चालवण्यासाठी नोकरशाही वर्गाची निर्मिती करण्यात आली. संघराज्यातील प्रशासकीय व्यवस्था चालविता यावी यासाठी अखिल भारतीय सेवेची म्हणजेच IAS, IPS इत्यादी पदांची निर्मिती, नियुक्ती, बढती, प्रशिक्षण व त्यांच्यावर नियंत्रण इत्यादी बाबीवर केंद्र सरकारचे वर्चस्व असते. त्यामुळे केंद्र सरकार व राज्यावर दबाव टाकून आपले प्रशासकीय व राजकीय हेतू पूर्ण करीत असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवा दोन्ही शासनात विभागण्यात याव्यात अशी मागणी घटक राज्याकडून होऊ घातली आहे. परिणामतः अखिल भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमुळे संघर्ष निर्माण होताना दिसून येतात. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्यपालाची भूमिका. राज्यपाल हा घटक राज्याचा प्रमुख आणि किंवा कप्तान असतो. त्याची नियुक्ती केंद्राकडून राष्ट्रपती करतो. त्यामुळे तो केंद्राचा हस्तक व केंद्र राज्यातील दुवा म्हणून कार्य करतो. परंतु 1967 नंतर राज्यपालाची भूमिका फार मोठ्या प्रमाणात पक्षपाती असल्याचे दिसते. कारण राज्यपालाचे अनेक निर्णय, त्याची भूमिका, पक्ष स्वार्थ, केंद्र सरकारचा हस्तक, पक्षपाती भूमिका या सर्व कारणामुळे केंद्र राज्य संबंधात वादविवाद किंवा तणाव निर्माण करण्यासाठी राज्यपालाचे पद जबाबदार ठरलेले आहे. तसेच पाचवा जो घटक येतो तो म्हणजे आणीबाणी विषयक अधिकार. एखाद्या घटक राज्यात राज्यघटनेनुसार राज्यकारभार चालवणे अशक्य असेल तर भारताचा राष्ट्रपती 356व्या कलमाचा वापर करून त्या घटक राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा करू शकतो. आजपर्यंतच्या इतिहासात या कलमाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात आलेला आहे. यामुळे केंद्र राज्य यांच्यातील संबंधात संघर्ष निर्माण झाल्याचे दिसून येते. सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत. घटक राज्याच्या अंतर्गत कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी राज्याची असते. परंतु एखाद्या राज्यात सशस्त्र क्रांती झाली असेल तर राज्याचे संरक्षण करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र सरकार या आपल्या अधिकाराचा वापर करून आपली सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणूनच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्राला असल्यामुळे
केंद्र राज्य संघर्ष निर्माण होताना दिसून येतात. सातवा जो मुद्दा होता तो म्हणजे पक्षपाती भूमिका किंवा पक्ष पद्धतीचा प्रभाव. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात काँग्रेस हा एकच पक्ष असल्यामुळे राज्याची स्वायत्तता कमी करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. कुठलाही निर्णय केंद्राच्या पक्ष नेत्याकडून घेतला जात असे. राज्याच्या पातळीवर पक्ष संघटना सक्रिय नव्हत्या, त्यामुळे घटक राज्याच्या व्यवस्थेत केंद्र शासनाचे स्थान महत्त्वाचे ठरले, तर घटक राज्याचे स्थान दुय्यम ठरले. त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाल्याचे आपणास दिसून येतं. अशा प्रकारचे वाद किंवा ताणतणाव केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये असल्याचे दिसून येतात. आणि हे ताणतणाव कमी करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे आयोग स्थापन करून हा वाद किंवा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न शासन व्यवस्थेकडून झालेला दिसून येतो. त्यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामधील ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जो पहिला आयोग स्थापन करण्यात आला तो म्हणजे राजमन्नार समिती. हे ताणतणाव कमी व्हावेत आणि त्यासाठी काय करता येईल या भूमिकेतून या राजमन्नार समितीने ज्या शिफारसी सुचवल्या आहेत त्याचा या ठिकाणी विचार करणं क्रम प्राप्त ठरतो. केंद्र राज्य सरकार संघर्ष ज्या मुद्द्यावर किंवा तक्रारी होतात त्या तक्रारी कशा दूर करता येतील याचा विचार करण्यासाठी तामिळनाडू सरकारने 1970 मध्ये त्रिस्तरीय समिती नेमली. त्या समितीने प्रमुख मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश व चौथ्या वित्त आयोगाचे प्रमुख श्री पी.व्ही. राजमन्नार हे होते. डॉक्टर ए. लक्ष्मणस्वामी मुदलियान आणि श्री न्यायाधीश पी. चंद्रा रेड्डी मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे दोन इतर सदस्य होते. राजमन्नार समितीने तामिळनाडू शासनाला 27 मे 1971 आपला अहवाल सादर केला. या समितीच्या मते घटनात्मक दृष्टिकोनातून संघराज्य पद्धती स्वीकारली असली तरी बहुतांशी तरतुदी या संघराज्याच्या तत्वाशी मेळ खाणाऱ्या नाहीत. अधिकार विभागणीच्या संदर्भात केंद्र सरकारला जास्त मुक्तिमाप दिलेले आहेत. त्यातून एकात्म प्रवृत्ती किंवा एकात्म शासन व्यवस्था निर्माण झाल्याचे दिसून येते. राजमन्नार समितीने खालील काही प्रमुख शिफारशी केलेल्या दिसून येतात. यामध्ये पहिली शिफारस आहे, या समितीने असे सुचवले की घटनेच्या 7व्या परिशिष्टातील केंद्र व समवर्ती सूचीतील विषयांची पुनर्विभाजन करावे, त्यासाठी उच्च अधिकाऱ्याची समिती स्थापन करावी. दुसरा मुद्दा आहे, वित्तीय संबंधाबाबत समितीने सुचवले की कॉर्पोरेशन टॅक्स, कस्टम ड्युटी यासारखे कराचे केंद्र व राज्य यांच्यामध्ये विभाजन केले पाहिजे. तिसरी शिफारस सुचवण्यात आली ती म्हणजे अस्तित्वात असलेले नियोजन मंडळ बरखास्त करावे. नवीन पूर्णपणे पारदर्शी व फक्त सल्लादायी नियोजन मंडळ स्थापन करावे. चौथी शिफारस करण्यात आली ती म्हणजे राज्यसभेत घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व देण्यात यावे. पाचवी शिफारस करण्यात आली ती म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या 263व्या कलमानुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना लवकर करण्यात यावी. पंतप्रधान या समितीचे प्रमुख असेल. त्याशिवाय केंद्रीय कॅबिनेटमधून एकही सदस्य असणार नाही. सर्व घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश त्यामध्ये असावा. सहावी शिफारस करण्यात आली ती म्हणजे घटक राज्याच्या समितीशिवाय केंद्र शासनाच्या घटक राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करू नये. जे घटक राज्याच्या संमती पाहिजे, त्याशिवाय घटक राज्यांच्या कारभारात केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. सातवी शिफारस करण्यात आली ती म्हणजे घटक राज्यातील राज्यपालाची नेमणूक राज्यातील मंत्रिमंडळाशी चर्चा करून करावी. राज्यपालाचे हक्क कमी करावेत. सातवी शिफारस करण्यात आली ती म्हणजे वित्त आयोग ही एक कायम समिती बनवून राज्यांना करात अधिक वाटा मिळेल अशी तरतूद करावी. नववी शिफारस करण्यात आली ती म्हणजे घटक राज्यावर थेट
परिणाम करणारे कोणतेही विधेयक आंतरराज्यीय मंडळाच्या सल्ल्याशिवाय संसदेत मांडता येऊ नये. 10वी शिफारस करण्यात आली ती म्हणजे केंद्र सूचीतील व समवर्ती सूचीतील काही विषय घटक राज्याकडे सोपवून त्यांचे कार्यक्षेत्र वाढवण्यात यावे. 11वी शिफारस करण्यात आली ती म्हणजे घटक राज्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व विषयांसाठी घटक राज्याची उच्च न्यायालय हीच अंतिम निर्णय देणारी न्यायालय असावीत. राज्यघटनेचा अन्वयार्थ लावण्याचे खटले मात्र सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवण्यात यावे. अशा प्रकारचे वरील विविध शिफारशी राजमन्नार समितीने सुचवल्या. त्याची दखल मात्र केंद्र शासनाकडून घेण्यात आली नाही. त्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे केंद्र राज्य संबंधात आजही ताणतणाव दिसून येतो. त्यामुळे वेगवेगळी घटक राज्ये स्वायत्ततेची मागणी करताना दिसून येतात. सारांश रूपाने असं म्हणता येईल की भारताने स्वीकारलेल्या संघराज्य पद्धतीत अनेक राजकीय अभ्यासक टीका करतात की येथे घटक राज्यांना पुरेसा वाव देण्यात आलेला नाही. तसेच काही अभ्यासक तर भारतीय संघराज्याला संघराज्य मानतच नाहीत. मात्र डोळस पद्धतीने पाहिले तर त्यात तथ्य आढळत नाही. इतर संघराज्यापेक्षा भारतीय संघराज्यात केंद्र शासनाकडे अधिक अधिकारांचे केंद्रीकरण झाल्याचे दिसून येते. हे कोणीही नाकारत नाही. पण तिथल्या राजकीय व्यवस्थेची ती गरज आहे. अर्थात प्रत्येक शासन व्यवस्था ही त्या त्या देशाच्या परिस्थितीनुसार व गरजेनुसार तयार झालेली असते. राज्यशास्त्राचा प्रस्थापित सिद्धांत आहे की कोणतीही शासन रचना ही सार्वत्रिक, सर्वकालीन, आदर्शात्मक असू शकत नाही आणि या सिद्धांताला संघराज्य देखील अपवाद नाही. त्यामुळे आदर्शभूत संघराज्याचे असलेले स्वरूप भारताने स्वीकारावे वा बाहेरच्या संघराज्यांची नकल करावी हे वस्तुस्थितीला धरून नाही. आणि तसा हट्ट धरणे किंवा भारतीय संघराज्यावर अतिकेंद्रीकरणाचा आरोप करणे म्हणजे राज्यघटनेच्या मूळ हेतूच नाकारण्यासारखे होईल. 2 पातळीवर शासनकारभार, त्यात काही अधिकारांची विभागणी, त्यासाठी तयार केलेली लिखित राज्यघटना, भारतीय राज्यघटनेची परिपूर्णता, न्यायालयाला दिलेले स्वातंत्र्य, दिलेले आवश्यक अधिकारामुळे केंद्र सरकार आणि घटक राज्य शासन यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांना विशिष्ट मान्यता प्राप्त झालेली आहे. ही संघराज्याची आवश्यक वैशिष्ट्ये आहेत. संघराज्याचे आवश्यक लक्षणे आहेत. ते भारतीय संघराज्यात समाविष्ट असल्याने भारत हे निर्विवादपणे संघराज्य आहे. भारतीय संघराज्याला केंद्राला जास्त अधिकार दिले आहेत अशी टीका होते व संघराज्याचे आदर्श प्रारूप म्हणून अमेरिकेच्या संघराज्याचे प्रारूप व ऑस्ट्रेलियाच्या संघराज्याचे प्रारूप भारतासमोर ठेवून दाखले दिले जातात. या दोन्ही घटनांमध्ये केंद्राला मोजके अधिकार व घटक राज्यांना उर्वरित अधिकार अशी सत्ता विभागण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या दोन्ही देशातील केंद्र सरकारे 20व्या शतकात जगभरात शासनाचे कार्यक्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. तसेच कल्याणकारी राज्याची जबाबदारी केंद्राने स्वीकारल्याने त्यांचे अधिकार वृद्धिंगत झालेले आहेत. त्यामुळे अधिकाराच्या तिथल्या न्यायालयीन व्यापक अन्वयार्थ लावल्याने त्यांचे अधिकार वाढले आहेत. कॅनडा राज्यघटनेने घटक राज्यांना मोजके अधिकार दिले आणि केंद्र सरकारला विरोधी अधिकार दिले. तेथे मात्र न्यायालयाने केंद्र शासनाच्या अधिकारांना संकुचित अर्थ दिला आणि घटक राज्यांचे अधिकार व्यापक केले आहेत. अशा प्रकारे जे आदर्शभूत संघराज्य आहे त्यातही काही प्रमाणात त्रुटी असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे राजमन्नार समितीने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशी त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेल्या नाहीत आणि त्यानंतर सरकारी आयोग स्थापन करण्यात आला. 1980 मध्ये प्रादेशिक पक्षांचे व त्यांच्या पुढाऱ्यांचे राजकीय महत्त्व वाढल्याने राज्याच्या स्वायत्ततेच्या मागणीने विशेष जोर धरला. अनेक परिषदा, चर्चासत्रे, मेळावे भरून त्यांनी ही मागणी लावून धरली होती. त्याचा दडपणामुळे श्रीमती इंदिरा गांधींनी मार्च 1983 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान केंद्र राज्य संबंधाचे बदललेले सामाजिक आर्थिक घडामोडीच्या अनुषंगाने देशाचे ऐक्य आणि एकात्मतेचे महत्त्व लक्षात घेऊन परीक्षण करण्यासाठी एक आयोगाची घोषणा केली. अशा परीक्षणाबरोबरच केंद्र राज्य संबंधात आवश्यक असलेल्या
बदलांची शिफारस करण्याची जबाबदारी सरकारी आयोगाकडे आली. आयोगासमोर अनेक घटक राज्यांच्या केंद्र शासनाच्या केंद्रीकरणासंदर्भात तक्रारी केल्या. वित्तीय संदर्भात घटक राज्यांचे केंद्र सरकारवर अवलंबित्व, वित्त आयोग, नियोजन मंडळाची भूमिका, केंद्र राज्य संस्थात राज्यपालांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. कलम 356 चा गैरवापर इत्यादी विषयावर घटक राज्यांनी केंद्र शासनासमोर बाजू मांडल्या. सर्व विषयावर सखोल अभ्यास करून 27 ऑक्टोबर 1987 रोजी आयोगाने आपला अहवाल सादर केला. आयोगाने एकूण 265 शिफारसी सुचवल्या. या शिफारशींच्या मुळाशी असलेले एक गृहीत तत्व असे होते की भारतीय संविधानातील संघराज्य रचनेत मूळ तात्विक बैठक आणि बांधणी बिनचूक आहे. तिच्यात फार मूलभूत बदल करण्याची गरज नाही. गरज आहे ती सामूहिक निर्णय घेण्याची यंत्रणा निर्माण करण्याची. या सरकारी आयोगाने वेगवेगळ्या प्रकारची शिफारसी केल्या. त्यामध्ये विधिविषयक संबंध, सर्व उर्वरित अधिकार विषय समोरची सूचीत टाकावे. समोरची सूचीतील ज्या बाबीसंबंधी देशहिताच्या दृष्टीने ध्येयधोरणे व कृती या दोन्ही गोष्टीने संपूर्ण देशावर सारखेपणा असणे आवश्यक आहे तेवढ्याच फक्त केंद्र शासनाने स्वतःकडे घ्यावेत. बाकीचे सर्व बाबतीत केंद्र शासनाने घालून दिलेल्या स्थूल चौकटी सांभाळून तपशील ठरवण्याची भूमिका घटक राज्यांना दिली जावी. समोरची सूचीतील अधिकाराविषयी कायदा करताना केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यांशी स्वतंत्रपणे तर चर्चा करावीच, पण संयुक्तपणे आंतरशासकीय मंडळाशी चर्चा करावी. प्रशासकीय संबंधाचा विचार करत असताना यामध्ये घटक राज्यांनी आपली कार्यसत्ता चालवताना केंद्राच्या कायद्याने अनुसरून चालवावी. केंद्राच्या कार्यकारी सत्तेला बाधा येणार नाही अशा प्रकारची खबरदारी घ्यावी. केंद्राच्या सूचनांचे पालन करावे. राज्य सरकारने तसे करणार नसेल तर घटनेत नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रपती 365 नुसार केलेली कारवाई कायदेशीर ठरवेल. हा पर्याय केंद्राने अखेरचा पर्याय म्हणून वापरावा. सूचना देताना व कार्यवाही करण्यापूर्वी कमालीची काळजी घ्यावी आणि उपलब्ध असलेल्या सर्व पर्याय शक्यता पडताळून पाहाव्यात. अशा प्रकारे वेगवेगळ्या शिफारशी या सरकारी आयोगाने केल्या. सरकारी आयोगाच्या शिफारशी त्यामध्ये आर्थिक शिफारस होती, राज्यपालाच्या भूमिकेसंबंधी शिफारस होती, राष्ट्रपतीसाठी जे राखून ठेवलेले विधेयक असते त्याबाबत होती, वटहुकमासंबंधी होती, आणीबाणीविषयी होती, सशस्त्र दले राज्यात पाठवण्यात येतात त्याबाबत होती, अखिल भारतीय सेवेसंबंधी होती, आंतरशासकीय मंडळासंदर्भाची शिफारस होती. अशा 20 शिफारसी या सरकारी आयोगाने केल्या. या सरकारी आयोगाच्या मूल्यवान शिफारसी संघराज्याच्या दृढतेसाठी, एकात्मतेसाठी केल्या होत्या. त्या शिफारसी जर अंमलात आल्या असत्या तर भारतीय संघराज्यातील अनेक तणावाचा विचार होऊ शकला असता. राजीव गांधीच्या सरकारने आयोगाच्या शिफारसीकडे फारसे लक्ष दिलं नाही. 1989 मध्ये राष्ट्रीय मोर्चाने केंद्र राज्य संबंधाचा सर्वसमावेश आढावा घेण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार त्या पक्षाचे सरकार आल्यानंतर 25 मे 1990 रोजी राष्ट्रपतीच्या अधिसूचनेद्वारे आंतरराज्य परिषद स्थापन करण्यात आली, परंतु बहुतांशी शिफारसी नाकारण्यात आल्या. यानंतर सुद्धा या ठिकाणी तिसरी एक समिती स्थापन करण्यात आली, ती म्हणजे भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये संबंध चांगल्या प्रकारचे निर्माण व्हावेत यासाठी न्यायमूर्ती मदन मोहन पुंची केंद्र राज्य संबंध आयोग. भारत सरकारने 27 एप्रिल 2007 रोजीच्या ठरावाने माजी सरन्यायाधीश मदन मोहन पुंची यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंध आयोगाची स्थापना केली. या आयोगाने सुद्धा यामध्ये काही सदस्य होते. या आयोगाने सरकारी आयोगाने 1983 साली ज्या काही सूचना केल्या त्याचाही समीक्षक अभ्यास केला आणि त्याद्वारे आपला अहवाल दिला. यामध्ये सुद्धा त्यांनी काही शिफारसी सुचवलेल्या होत्या आणि त्या सुद्धा या ठिकाणी केंद्र राज्य संबंधाच्या विविध संबंधावर चर्चा करण्यासाठी विचारविनिमय करून तपासणी करून प्रस्तुत केंद्र राज्य संबंध आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती M पुंची यांनी 19 एप्रिल 2010 रोजी आपला अहवाल केंद्र सरकारकडे दिला.
त्यावेळचे गृहमंत्री पी चिदंबरम यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचासुद्धा फारसा विचार या ठिकाणी केंद्र सरकारने केलेला दिसून येत नाही आणि त्याद्वारे सुद्धा काही सुधारणा सुचवण्यात आल्या. परंतु आज आपण पाहतो की आजही केंद्र राज्य संबंध हे ताणतणावाचे असल्याचे दिसून येते. एखादा प्रसंग निर्माण झाल्यास विरोधी पक्षाचे सरकार जे राज्यात असेल ते बरखास्त करून त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे सरकार कसे स्थापन करता येईल याचा विचार आजही बदललेले सरकार म्हणजेच मोदी यांचं सरकार त्या ठिकाणी करताना दिसून येतं आणि केंद्र राज्य यांचे संबंध हे सातत्याने बदललेले दिसून येतात. संघराज्याचे स्वरूप हे त्या ठिकाणी बदलले दिसून येतं. केंद्राकडे सत्तेचे केंद्रीकरण होताना दिसून येतं. अशा प्रकारचं आपणाला संघराज्य शासन पद्धतीचे बदलते स्वरूप या दृष्टिकोनातून आपल्याला काही प्रमाणात माहिती या ठिकाणी देता येईल. या ठिकाणी आपण थांबतो. ह्या ठिकाणी हा पहिलं प्रकरण भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरमधील संपते आहे. थँक्यू.